आता तरी पुण्यात वाघोलीमधील ट्रॅफिक कमी होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण काय तर शासनानं 19 सप्टेंबर 2024 रोजी अध्यादेश जारी करून MSIDC कडे सोपवलेला प्रकल्प तो म्हणजेच पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे। आणि आता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि तो लवकरच पूर्ण होईल। परंतु यात एक वादग्रस्त विषय ठरतोय, तो म्हणजेच या प्रकल्पाचा मॅप प्रसिद्ध होण्या अगोदरच व्हायरल झालाय आणि यामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। कसं काय जाणून घेऊयात। नमस्कार, मी तनया आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट। तर आता पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास 3 तासात होणार आहे, कारण तयार होणारा पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणार आहे। 15,000 कोटींच्या या प्रकल्पाची माहिती 27 मार्च 2025 रोजी नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली होती। तर गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालंय। 7 तासांचा प्रवास फक्त 2 तासांत होणार आहे। हा महामार्ग पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणार आहे, अशी घोषणा केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजेच महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, संभाजीनगर या भागांमधील प्रवास वेगवान, सुरक्षित आणि सुखकर करून देणं। हा एक ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे म्हणजेच अगोदर अस्तित्वात नसलेल्या नवीन अलाइनमेंटवर तयार होणारा मार्ग आहे। या महामार्गाची एकूण लांबी 246 किलोमीटर असणार आहे। तर यासाठी अंदाजे 2,520 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे। तर या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च हा अंदाजे 22,400 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि यात केंद्र आणि राज्य सरकारचं देखील पाठबळ असणार आहे। आता या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये पाहूयात। या हायवेची संकल्पना अशी आहे की हे मार्ग एका नव्या अलाइनमेंटवर तयार होणार आहेत, म्हणजेच आधीचा मार्ग सुधारणा नव्हे तर नवीन मार्ग। दुसरं म्हणजेच आता पुणे ते संभाजीनगर असा प्रवास खूप कमी वेळात होईल, असं गडकरी यांनी सांगितलंय। तसेच कनेक्टिव्हिटी हा मार्ग नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग म्हणजेच मुंबई नागपूर या मोठ्या एक्सप्रेसवेला जोडणार आहे। पुणे संभाजीनगर या मार्गावर सध्या प्रवास वेळ जास्त लागतो, ट्रॅफिक जास्त असतं आणि यामुळेच उद्योग लॉजिस्टिकला अडचणी येतात। उद्योग विकासासाठी, लॉजिस्टिक सुलभतेसाठी आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये चांगली जोडणी देण्यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे। आता या महामार्गाचं काम अवघ्या 3 टप्प्यांमध्ये होणार आहे। तर आता पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। या 3 टप्प्यांचं स्वरूप पाहूया। तर पहिला टप्पा असा आहे की पुणे ते शिरूर उड्डाणपूल महामार्ग, जिथे ह्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। पुणे ते शिरूर बायपास पर्यंत हा पहिला टप्पा असणार आहे, जिथे 6 लेनचा उन्नत महामार्ग आहे। या टप्प्यात पुणे ते शिरूर दरम्यान फ्लायओव्हर बांधण्याचं काम सुरू झालंय। या सेक्शनमुळे व्यस्त असलेल्या पुणे अहिल्यानगर महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। दुसरा टप्पा हा आहे की शिरूर ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत म्हणजेच समृद्धी महामार्गापर्यंत 192.5 किलोमीटर लांबीचा पूर्णपणे नवीन मार्ग तयार होणार आहे। दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। या सुद्धा 6 लेन एक्सप्रेसवे बांधण्यात येणार आहे। या महामार्गाची विशेषता म्हणजेच या महामार्गापासून प्रमुख शहरांना जोडणारे बायपास सुद्धा तयार केले जाणार आहेत। तिसरा टप्पा हा प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असून या शिरूर ते छत्रपती संभाजीनगर पर्यंतचा 6 पदरी आधुनिक मार्ग आणि महत्त्वाच्या शहरांना, MIDC क्षेत्रांना तसेच औद्योगिक पट्ट्यांना जोडणारे बायपास मार्ग तयार केले जातील। आधुनिक डिझाईन, सुरक्षितता मानके आणि जलद वाहतूक या बाबी लक्षात घेऊन हा मार्ग तयार केला जाणार आहे। या प्रकल्पामुळे दळणवळण अधिक सुरक्षित होणार असून उद्योग, पर्यटन आणि लॉजिस्टिक नेटवर्क देखील मजबूत होईल। तसेच पुणे, मराठवाडा, विदर्भ या भागांचा संपर्क जलद आणि सोपा होईल। पण हा महामार्ग आता वादग्रस्त विषय ठरलाय, कारण या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्या अगोदरच व्हायरल झालाय आणि अनेक व्यावसायिक जमीन खरेदीदारांपर्यंत पोहोचलाय। आणि यामुळेच काय झालंय तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, कारण शेतकऱ्यांना या महामार्गाबद्दल काहीच कल्पना नव्हती। याहीपेक्षा त्यांच्या शेतातून हा महामार्ग जाणार याचीही माहिती त्यांना नव्हती। म्हणूनच ज्या जमिनी खरेदीदारांना तसेच अनेक व्यावसायिकांना या महामार्गाबद्दल पूर्वकल्पना असल्या कारणानं त्यांनी या शेतकऱ्यांकडून अगोदरच जमिनी खरेदी केल्या। जमिनींची किंमत खरं तर पुढे दुप्पट तिप्पट होणार आहे, जे की शेतकऱ्यांना माहिती नाहीये।
म्हणूनच त्या जमिनी अनेकांनी अगदी पटापट खरेदी केल्या आहेत आणि शेतकऱ्यांनी त्या विकल्या सुद्धा। याचा पश्चाताप आता अनेक शेतकऱ्यांना होतोय, पण काही शेतकरी ह्या होणाऱ्या नुकसानापासून वाचलेत। पुढे या महामार्गामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यानं ह्या भागातील जमिनी न विकणं शेतकऱ्यांच्याच फायद्याचं ठरेल हे नक्की। अशा प्रकारे हा जो महामार्ग आहे तो अनेकांना फायद्याचा ठरणार आहे आणि यामुळेच या महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत आणावा ही सरकारकडे विनंती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका।